नमस्कार मित्र हो, जय शिवराय। मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे। आज आपण पाहणार आहोत Hyundai i10। या गाडीमध्ये आपण CNG इन्स्टॉल केलेला आहे। टोमासिटो OBD2 हा ब्रँड आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे। तर पाहूयात कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेली आहे। इथे फिटमेंट केलेला आहे आपण गॅस फिलिंग बॉल, या ठिकाणी फिटमेंट केलेले आहे आपण इंजेक्टर रेल। 4 सिलेंडर गाडी आहे ही। हा आहे टोमासिटो कंपनीचा मॅप सेन्सर। रिड्यूसर जो आहे तो आपण या गाडीमध्ये किधर देख रहा। तर आपण हा पाहू शकता, हा आहे टोमासिटो कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रिड्यूसर। रिड्यूसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज। या ठिकाणी फिटमेंट केलेला आहे आपण टोमासिटोचा 48 पिन ECU OBD2। स्विच कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग झालेला आहे तेही आता आपण पाहणार आहोत। आमचे जावेद भाई इथं फिटिंग केलेलं आहे आपण टोमासिटोचं चेंज ओव्हर स्विच। गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे। 10 सेकंद पेट्रोल राहून ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल। ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे। मॅन्युअली आपण ही पेट्रोलवरती कन्वर्ट करून पाहणार आहोत। ही गाडी पेट्रोलवरती कन्वर्ट झालेली आहे। पुन्हा आपण CNG वरती कन्वर्ट करून पाहणार आहोत। CNG वरती शिफ्ट झालेलं आहे। गाडीमध्ये कुठल्या पद्धतीचं RPM फ्लक्च्युएशन आहे का तेही आपण चेक करणार आहोत। गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत। गाडीचा AC आपण चालू केलेला आहे। कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे। मॅन्युअल ट्रान्समिशन आहे गाडी ही। सिलेंडरचं फिटमेंटही आपण पाहणार आहोत। या गाडीमध्ये आपण 60 लिटर सिलेंडर फिटमेंट केलेलं आहे, 12 किलो। हा आहे टँक वॉल। बूट स्पेस आपण पाहू शकता ग्रँड i10 मध्ये कुठल्या पद्धतीमध्ये शिल्लक राहते। या गाडीमध्ये ब्रॅकेट जे आहे ते आपण चॅसिस माउंट केलेलं आहे। त्याच्यामुळे इन फ्युचर जे पत्रा वगैरे फाटणं हे जे इश्यूज होतात ते या ब्रॅकेटमुळे होत नाहीत। तर ही होती Hyundai ग्रँड i10 ची टोमासिटो कंपनीची फिटमेंट। ही आहे माझी वाघोली ब्रांच। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।